हेलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर किटी. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू डिअर. थँक्यू सो मच. तुझ्या बरं लक्षात आहे माझा वाढदिवस. म्हणजे माझा वाढदिवस तू विसरलीस की काय? मारी ना किटी. आहे लक्षात आहे माझ्या. पण माझा वाढदिवस रोहनच्याच लक्षात नाहीये, त्यामुळे जरा सरप्राईज आहे मी. मग आजचा काय प्रोग्राम? सिनेमा, डिस्कोथे का लॉंग ड्राईव्ह? आता रोहनच्या लक्षात माझा वाढदिवस असेल तरच हे सगळं होऊ शकतं ना. कंप्लीट विसरला यार. तू ना फार लवकर निष्कर्षावर उडी मारतेस. निष्कर्ष? कन्क्लुजन. हो आहे. आता बघ ना, तुझ्या समोरच चांगला बदडून काढते त्याला. साल्याने फोन पण नाही केला यार मला. बर, आज आत्ता आहेस ना घरी? हो आहे. का ग? मी लंच ब्रेक मध्ये येते. ऐक, तुझ्यासाठी काहीतरी गोड घेऊन येऊ? काय आणू? नको ग, काही नको. आपण बाहेरच. हे आशू, माझ्यासाठी तो पिठाचा शिरा घेऊन येशील? पिठाचा म्हणजे कणकेचा? हा, तो चपातीच्या पिठाचा ग, गुळ घातलेला शिरा. आणेन आणेन. पण तो लगद्यासारखा लागतो, मला नाही आवडत बाई. मला आवडतो ना, पण आई बनवायची माझ्यासाठी तसा शिरा. आणेन. आई औक्षण पण करत असेल ना? औक्षण म्हणजे ते दिवा ओवाळणं वगैरे ते का? हो तेच. औक्षणाचं सामानही घेऊन येईन मी. पण इथे दिवा पेटवायला तेल, तूप, पेट्रोल, घासलेट काहीच नाहीये. नसू दे, वात भिजवून आणीन मी. ठेवू आता? हॅलो. काय? थँक्यू. कशासाठी? तुला माहितीये मी कशाबद्दल म्हणते ते. भेटू. बाय. बाय. So sweet. किसने भेजा है? Thank you. आशू म्हणते ते करेक्ट आहे. मी पटकन एखाद्या कन्क्लुजनवर येते. माझ्या टोणग्याच्या लक्षात होता माझा वाढदिवस. दोन मिनिटं मिळू शकतील का? थोडं बोलायचं होतं. काय? आज संध्याकाळी इथे पार्टी आहे. मी उशिरा येऊ का? किती वाजेपर्यंत आलेलं चालेल? अरे समीर, मी तुला इन्व्हाइट करतोय, लवकर ये. नाही नको, मी नको तुमच्यात. अरे किटीचा बर्थडे आहे आज, आशू पण येणार आहे. चौघेच असू आपण. काय? बघतो मी कसं जमतंय ते. समीर प्लीज, आपल्यात मतभेद आहेत याचा अर्थ आपल्यात दुश्मनी आहे असं होत नाही. मी प्रयत्न करतो, माझ्यासाठी थांबू नका. बोल समीर. कुठे आहेस? ऑफिसला चालले. का रे? संध्याकाळी काय करतेस? अय्या, तुला माहिती नाही, आज किटीचा वाढदिवस आहे, तिकडेच तुमच्या घरी. आशू, त्या पार्टीला तू येऊ नकोस. मी पण नाही थांबणार आहे. का? समीर, ती आपली मैत्रीण आहे ना.
आणि मी तर नंतर आली. तूच आधीपासून त्यांचा मित्र होतास. खरं बोललीस, मित्र होतो, पण आता नाहीये आमची दोस्ती. संपली, त्याच दिवशी संपली. मैत्रीत भांडणं होत नाहीत का? ती अशी लक्षात ठेवायची असतात. ते साधं भांडण होतं असं वाटतं तुला? ओढवून घेतलेलं भांडण होतं. तू असंच बोलणार आता? सोन्या, शांतपणे विचार कर ना. त्या दोघांनी तुला किती साथ दिली. खरं तर तुमची कॉल सेंटर मधली ओळख, पण जेव्हा त्यांना कळलं की तू मुंबईत नवा आहेस, एकटा आहेस, त्यांनी किती मदत केली तुला. मी चांगला आहे म्हणून त्यांनी केली मदत. तू चांगलाच आहेस रे, पण तुझा चांगुलपणा इतर कोणाच्या का नाही लक्षात आला? त्या दोघांच्याच का लक्षात आलं? इतर कोणी तुला का नाही मदत केली? किटी आणि रोहननेच का केली? काय म्हणायचं तुला? ते दोघेही खूप चांगले आहेत. त्यांच्या आयुष्यातला एक असा निर्णय ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही, तो आपल्याला पटला नाही म्हणून इतकी जिव्हाळ्याची मैत्री तोडून टाकायची का? मला पटतच नाही का. ज्यांना मी आपलं मानलं त्यांनी असं काहीतरी घाणेरडं का? ते त्यांचं खासगी आयुष्य आहे समीर. त्यात ढवळाढवळ नाही करायची आपण. उतरते का काही टाक्यात? ये चिडायचं नाही. तेवढंच आपल्यालाही सोबत राहता येईल ना. हा, हे उतरत आहे टाळक्यात. मग मी येऊ ना संध्याकाळी? हो ये, मी वाट पाहतोय. ठीक आहे, संध्याकाळी भेटतो सर. बाय. ओके बाय. रोहन, काय चाललंय रे लहान मुलासारखं तुझं? आशू, सॉलिड आर्टिस्ट आहेस यार. आज तू बर्थडे गेलास ना, मग आज फक्त तुझं कौतुक होईल, बाकी कोणाचंही नाही. येस. समीर, माचीस किंवा लायटर काहीतरी दे. नाहीये माझ्याकडे. मी 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 पेटवतो कॅन्डल्स. मी पेटवतो. चला चला. आपण पेपर प्लेट्स आणल्यात ना? नाही नाही आशू, एक मिनिट. मला एवढा केक नकोय. इट्स ओके. थँक्यू. मेनी मेनी हॅपीनेस ऑफ द डे. मी आले, जरा आतली तयारी करून येते. आता कसली तयारी करते ही? अगं तुला सांगितलं ना सरप्राईज आहे म्हणून. शॅम्पेन ओपन करायची असेल ना तर आत्ताच ओपन करा. शॅम्पेन? अगं तुला सगळं बंद करायला सांगितलंय ना. पण आज एखाद पेक घ्यायला काहीच हरकत नाही. मी घेणार. अगं पण अरे यार, प्रधानांचं बाळ अजून काही पोटात आलेलं नाहीये माझ्या. एखाद पेक चालतो यार. मी घेणार आहे. आफ्टर ऑल आय एम बर्थडे बेब्स, यू नो. मी जरा जाऊन येतो. खाली आलोच.
तोंडावर 12 वाजवून जायचे होते तर आलाच कशाला रे हा? अगं जाऊ दे ग, तो टेन्शन मध्ये म्हणून असं वागतोय. ही आत कसली तयारी करतीये? आशू ए, तिने आपल्याला एकटा राहण्याचा चान्स दिलाय ना. यू नॉटी. काय झालं असं एकटा का उभायस? काय करायचं मग? तो धिंगाणा सहन नाही होत ना मला. अरे बर्थडे पार्टी आहे, थोडी मजा होणारच. हे असं वागणं बरं दिसतं का? काय केलं मी? तिकडून निघून आलास, इकडे एकटा उभा आहेस. आम्ही गेल्या अर्धा तास आतमध्ये वाट पाहतोय तुझी. आशू, मला खोटं वागायला नाही जमत. तुला कोण सांगतंय खोटं बोलायला? जिचा वाढदिवस आहे ना, ती स्वतःच खोटं वागते. तिला काय सांगितलं होतं प्रधानांनी? दारू आणि सिगरेट नाही पाहिजे, हो ना? निदान त्या 25 लाखांची किंमत ठेवून तरी नीट वागावं ना. ती नीटच वागते. दारू पिऊन उगाच अंदाज बांधू नकोस. मी कसलेही अंदाज बांधत नाहीये आशू. ती स्वतःच रोहनला म्हणाली की मी आज एक पेक तरी पिणार म्हणून. ती तसं जरी म्हणाली असली तरी रोहन जेव्हा तिचा पेक भरत होता ना, तेव्हा तिने आपणहून नकार दिला. तू आता जे म्हणालास ना तेच म्हणाली ती. निदान 25 लाखांचं भान ठेवून तरी मला माझा मोह आवरायला हवा. तू नाही ऐकणार. तुला भुरळ पडली आहे किटीची. किती चिडचिड करतोयस? तुझ्यासाठीच मी या दोघांशी जुळवून घेत आली ना आजपर्यंत. समीर, तुला माहिती आहे मी किती जुन्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे. तरुण मुलीचे खांदे आणि गुडघे दिसू नयेत हेच ऐकत आले कायम. आणि आजपर्यंत, या क्षणापर्यंत तसंच वागत आली. किटी जे कपडे घालून 4 चौघांच्यात वावरते ना, ते कपडे मी एकटी असतानाही नाही घालू शकत. तुला भयंकर आवडते ना ती. तूच म्हणतोस ना, आपण आपले विचार इव्हॉल्व केले पाहिजेत, काळासोबत बदलले पाहिजेत. बरोबर बोलले ना मी? इव्हॉल्व. हो, पण तुला असं म्हणायचंय का की किटी बरोबर राहून तुझे विचार बदलले? नक्कीच. खांदे आणि गुडघे दाखवणारी प्रत्येक मुलगी उथळ नसते हे कळलंय मला आता. आणि त्यालाच तू भुरळ पडली असं म्हणतोस. समीर, किटी खरंच वेगळी आहे. आणि म्हणून तुझं असं निघून येणं मला अजिबात आवडलं नाही. खरंच बदलली आहेस तू. मी बदलली नाहीये, सुधारते. समीर, मी जेव्हा मुंबईत आले होते ना, खूप गावठी होते. तेव्हा मला ते समजायचं नाही, पण आता समजले. आणि मी राहणीमानातला गावठीपणा म्हणत नाहीये. मी अशीच राहणार आहे कायम. असंच माझ्यावर प्रेम करशील ना कायम? पुन्हा एकदा विचारलंस ना तर रस्त्यात उठाबशा काढायला लावेन, कान धरून. आणि लोकांनी पाहिलं तरी लाजणार नाही. सोड गे, लाजणार नाही म्हणे. काय दादागिरी करतोस माझ्यावर? दादागिरी नाही करते, पण एका चुटकी सरशी मी तुला लाजायला लावू शकतो. ते शक्यच नाहीये. तुम्हा मुलांचा कसा गुदगुल्यांवर कंट्रोल असतो, तुम्ही एकदा ठरवलं की तुम्हाला होतच नाहीत गुदगुल्या, तसा आम्हा मुलींचा लाजण्यावर कंट्रोल असतो. तू आता काहीही बोललास ना तरी मी लाजणार नाही. पण मी बोलणार नाहीच आहे. मी काहीतरी करणार आहे. मी काहीही केलंय ना तरी तू लाजणार नाहीस ना? अशा चेहऱ्याने तुम्हाला काहीही सांगितलंच तरी नाही ऐकेल. काम धरून उठाबशा काढू? नको. वर ये आणि किती दोनशे नाही. काय म्हणा, पण आजची पार्टी एकदम झक्कास झाली. घर लहान आहे म्हणून, नाही तर सगळी दोस्त मंडळी बोलवली असती. इट्स ओके यार, नेक्स्ट इयर मोठं घर असेल तेव्हा एकदम धम्माल करूयात आपण. आणि पुढल्या वर्षी केतकी पाठाऱ्याचा वाढदिवस नसेल. सौ
केतकी रोहन विचारायचा असेल. अरे वा, सगळा प्लॅन तयार आहे म्हणजे तुमचा. मग 25 लाख मिळाले की लगेच लग्न. आणि समजा 25 लाख नसते मिळणार तर नसतं केलं लग्न. बाय द वे, लग्न म्हणजे काय वाटतं रे तुला? जे इतर अनेकांना वाटतं. म्हणजे सगळ्या गरजा राजरोजपणे घरात भागवल्या जाव्यात. तू फार भडकपणे बोलतेस किती. लग्न म्हणजे तेवढंच नसतं, ते फार वेगळं नातं असतं. मनाचं मनाशी असतं. अरे रे 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 रे, कसला इमोशनल फूलच रे तू. तो तुझा नाते मनामनाचे वाला फॉर्म्युला आहे ना, फ्लॉप आहे. जेव्हा खिशात दिडक्या नसतात ना, तेव्हा तेच नातं मनामनाने मोठं होऊन छातीवर येऊन बसतं. कसं आहे ना किटी, तुझ्या आयुष्यात पैशाला फार महत्व आहे, पण मी माणसा माणसातल्या नात्याला मानतो. एकमेकांना समजून घेणारे नवरा बायको असले ना की मग घरात 4 पैसे कमी आले तरी चालतं बरं का. का रे तुम्ही अशा खोट्या जगात वावरता? बर, समज तुझं आशूवर खूप प्रेम आहे, पण तुमच्याकडे पैसे नाही आहेत. तुम्ही एकमेकांना नीट भेटू शकत नाही आहात. टिकेल अशा वेळेला प्रेम? अगं हे सगळं सुरूच आहे की आमचं. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आमचं प्रेमही टिकलंय काय. आता तू मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर 25 लाख तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही लग्न नाही करणार? नाही करणार आम्ही. लग्नाशिवाय एकत्र राहू. काय? तुम्ही दोघांना उगाच वाद घालताय. आणि आपल्याला नाईट शिफ्टला पण जायचंय. नाही नाही, एक मिनिट. हा वाद कधीतरी संपलाच पाहिजे. तो कधीच संपणार नाही. तुमच्या दोघांच्यात तर नाहीच नाही, कारण तुम्ही तुमचा मुद्दा घेऊन वाद घालत नसता. मला सांग आशू, एखाद्या ऐपत नसलेल्या माणसाबरोबर एखाद्या मुलीचं लग्न लावून दिलं तर ती सुखी होऊ शकेल? मला काही कळत नाही बाबा त्यातलं. जेवढं कळत आहे तेवढं तरी सांग ना. मला एवढंच कळतंय की माझं जर समीरशी लग्न झालं तरच मी सुखी होईन. त्याच्याकडे पैसा असो किंवा नसो, त्याने मला काही फरक नाही पडणार. येस आशू, ग्रेट. किटी, इट्स टू लेट. आशू, एखाद दिवस सूड घेईन मी तुझा.